Good morning, friends. I am Dr. Kulkarni, Head Department of Commerce, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये आपण विजय गोविंदराजन यांनी मांडलेले विचार पाहतोय. त्यातला एक विचार 3 बॉक्स सोल्युशन आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये रिव्हर्स इनोव्हेशन, उलट अथवा विरुद्ध नवप्रवर्तन हा विचार आपण इथे समजून घ्यायचा आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंतामध्ये ज्या मोजक्या नामवंतांचा समावेश आहे त्यामध्ये विजय गोविंदराजन हे व्यवस्थापन विचारवंत आहेत. त्यांनी प्रामुख्यानं 2 सिद्धांत मांडले. त्यातला महत्त्वाचा सिद्धांत म्हणजेच रिव्हर्स इनोव्हेशन किंवा उलट नवप्रवर्तन. तर या ठिकाणी या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मल्टीनॅशनल कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रान्सनॅशनल किंवा आंतरखंडीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या, त्यांची प्रक्रिया, त्यांचे व्यवहार याबाबतची आणि त्यांचं व्यवस्थापन याबाबतची माहिती घेतलेली आहे. या कंपन्या बहुसंख्य युरोपीय देशामध्ये, अमेरिका किंवा जपानमध्ये किंवा साऊथ एशियन कंट्रीजमध्ये, त्यामध्ये तैवान, आणखी कोरिया या देशामध्ये स्थापन झालेले आहेत आणि संपूर्ण जगभर या कंपन्या कार्यरत आहेत. म्हणजे स्थापना जरी त्यांची युरोपमध्ये झाली असली किंवा अमेरिकेमध्ये झाली असली तरी संपूर्ण जग हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यांच्या दृष्टीनं इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती ही प्रामुख्यानं त्या देशामध्ये घडणारी प्रक्रिया असते. म्हणजे मुख्य देश किंवा मूळ देश त्यांचा युरोप असल्यामुळं किंवा अमेरिका असल्यामुळं जे काही नवप्रवर्तन करायचं आहे, नवीन उत्पादनं बाजारपेठेत आणायची आहेत, ती उत्पादनं त्या देशामध्येच विकसित करायची आणि त्यानंतर ती उत्पादनं इतर अविकसित देशांमध्ये न्यायची, त्याचं वितरण करायचं किंवा त्या देशामध्ये पुन्हा उत्पादन करायचं, अशा स्वरूपाची ही प्रक्रिया असते. म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळी अमेरिकेत नवीन उत्पादन तयार करते, त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी ती इतर देशांमध्ये ते उत्पादन जातं. म्हणजे पहिल्यांदा त्या विकसित देशामध्ये ही उत्पादनं तयार होत असतात. याला सर्वसाधारण नवनिर्मिती किंवा नवप्रवर्तन असं म्हटलं जातं. अशी उत्पादनं तयार करताना प्रामुख्यानं विकसित देशातील बाजारपेठेचा, ग्राहकांचा विचार केला जातो आणि तीच उत्पादनानंतर अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये इथं पोचवली जातात. सर्वसाधारण ही प्रक्रिया असते. जी काही नवीन शोध असतील, जी काही उत्पादनं असतील किंवा ज्या काही सेवा असतील, नवीन नवीन सेवा, या प्रामुख्यानं होम कंट्रीमध्ये किंवा मूळ देशामध्ये तयार केल्या जातात. बहुसंख्य होम कंट्री या डेव्हलप्ड किंवा विकसित देश असतात. पुन्हा बहुसंख्य कंपन्या या युरोपियन असतात, अमेरिकन असतात आणि जॅपनीज असतात. त्यामुळे ही जी उत्पादनं तयार होतात ती प्रामुख्याने त्यांच्या मूळ देशामध्ये किंवा विकसित देशामध्ये उत्पादनं तयार होत असतात. नंतर एखादा शोध समजा असेल किंवा एखादं उत्पादन असेल तर त्यांच्या मूळ देशामध्ये म्हणजेच विकसित देशामध्ये हे तयार केलं जातं आणि त्यानंतरच्या काळात त्या वस्तूंचा, त्या सेवांचा पुरवठा वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये होत असतो. सर्वसाधारणपणे हे चित्र 2010पर्यंत अशा पद्धतीचं चित्र होतं. म्हणजेच मूळ देश आणखी इतर देश ह्या 2 घटकांचा विचार करून त्या ठिकाणी उत्पादनं इथं पोचवली जात होती. याला छेद देणारा सिद्धांत विजय गोविंदराजन यांनी मांडला. त्यांच्या दृष्टीनं हे जे नवप्रवर्तन आहे ते विकसित देशांमधून करण्याऐवजी विकसनशील देशामधून, म्हणजे जिथं गरज आहे, जास्त गरज आहे, त्या देशामध्ये व्हावं आणि त्यानंतर
ते विकसित देशामध्ये नेलं जावं. यालाच त्यांनी एक नवीन नाव दिलं, ते म्हणजे रिव्हर्स इनोव्हेशन किंवा विरुद्ध नवप्रवर्तन किंवा उलट नवप्रवर्तन. आता या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर जी काही उत्पादनं तयार करायची आहेत ती उत्पादनं प्रामुख्यानं अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये तयार केली जातात. यातली बहुसंख्य उत्पादनं कमी खर्चामध्ये लो कॉस्टमध्ये तयार होणारी उत्पादनं असतात. त्यानंतर त्या देशातील लोकांच्या गरजा म्हणजे अविकसित देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ही उत्पादनं तयार केली जातात. त्यांच्या मागणीनुसार ही उत्पादनं तयार केली जातात. त्या देशामध्ये वेगवेगळे ब्रँड्स इथं तयार केले जातात. पहिल्यांदा त्या सगळ्या उत्पादनांचं वितरण हे अविकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये होत असतं आणि नंतर ही उत्पादनं विकसित देशामध्ये पोचवली जातात. त्यामध्ये एक्सपोर्ट किंवा उत्पादन नेणं, दुसऱ्या देशामध्ये पाठवणं, त्या देशामध्ये उत्पादन करणं किंवा विकसित देशामध्ये लो कॉस्ट प्रॉडक्ट, कमी खर्चाची किंवा कमी दर्जाची उत्पादनं म्हणूनही वितरित केली जातात. आणि त्या देशामध्ये जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याला मिळेल, त्याला उपयोगी पडेल अशा स्वरूपाची ती उत्पादनं असतात. या दोन्ही घटकामध्ये म्हणजे इनोव्हेशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन या दोन्ही घटकामध्ये इनोव्हेशन हा शब्द समान आहे. नवीन काहीतरी करणं, नवीन वस्तू, नवीन उत्पादन, नवीन सेवा याला इनोव्हेशन किंवा नवप्रवर्तन असं म्हटलं जातं. ते कुठून कुठे करायचं याच्या बाबतीमध्येच या ठिकाणी हा फरक गोविंदराजन यांनी मांडलेला आहे. आता ही जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी होते याची काही उदाहरणं आपण घेऊया. आपण फक्त भारतातले ब्रँड्स, भारतातली उत्पादनं आणि ही बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं आपण विचारात घेतली तर लक्षात येईल आपल्याला रिव्हर्स इनोव्हेशन किंवा विरुद्ध नवप्रवर्तन म्हणजे काय. एक उदाहरण आहे, नॅनोकॉरचं उदाहरण आहे. साधारण 10 वर्षापूर्वी नॅनोकॉर भारतासाठी उपलब्ध केली गेली, भारतासाठी तयार केली गेली. 1 लाखामध्ये कार ग्राहकांसाठी उपलब्ध होणं आवश्यक होतं. त्या दृष्टीनं अगदी कमी खर्चामध्ये ही कार तयार केली गेली आणि नंतर याच कारचं मॉडेल युरोपीय देशामध्ये, अमेरिकामध्ये किंवा त्या विकसित देशामध्ये दिलं गेलं किंवा त्या ठिकाणी एक्सपोर्ट केलं गेलं. त्याच पद्धतीनं भारतातली सध्याची जी कार आहे हुंडाईच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्याचं देखील हेच उदाहरण आहे. प्रामुख्यानं या गाड्या भारतामध्ये विकसित केल्या जातात, नवीन कार्स तयार केल्या जातात आणि नंतर संपूर्ण जगामध्ये त्याची विक्री केली जाते. त्या पाठीमागं भारतीय ग्राहक हा मुख्य असतो. भारतीय ग्राहकांच्या दृष्टीनं या कार्स इथे तयार केल्या जातात आणि नंतर इतर विकसित देशामध्ये कमी दर्जाची किंवा कमी खर्चाची उत्पादनं म्हणता येईल त्याला, अशा पद्धतीची उत्पादनं ब्रँड नेम बदलून त्या देशामध्ये वितरित केली जातात. आणखीन एक उदाहरण आपल्याला घेता येईल ते म्हणजे जनरल इलेक्ट्रिक कंपनी, जी अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीनं प्रामुख्यानं मेडिकल इक्विपमेंट्स जे आहेत ती बॅटरी ऑपरेटेड मेडिकल इक्विपमेंट्स विकसनशील देशामध्ये तयार केली. विकसनशील देशामध्ये मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे विजेचा. 24 तास वीज उपलब्ध नसते. अशा वेळी बॅटरीवर चालणारी उपकरणं तयार करणं इथं गरजेचं होतं आणि अशी उत्पादनं इथं त्यांनी तयार केली आणि नंतर हीच उत्पादनं इतर विकसित देशांमध्ये, युरोपीय आणि अमेरिकेमध्ये वितरित केली गेली. त्यानंतर भारतातलीच आणखी एक कंपनी आहे विको लॅबोरेटरीज. यांनी देखील भारतीय उत्पादनं पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेमध्ये नेली आणि नंतर संपूर्ण जगामध्ये ती उत्पादनं नेलेली आहेत. असाच एक प्रयोग या ठिकाणी कोलगेटनं केलेला आहे बघा. कोलगेट ही कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आत्तापर्यंत बहुसंख्य उत्पादनं विकसित देशामध्ये तयार व्हायची आणि नंतर ती भारतीय बाजारपेठेमध्ये यायची. या उलट गेल्या 4 वर्षामध्ये कोलगेटनं भारतासाठी आयुर्वेदिक तत्वावर काही उत्पादनं इथं तयार केलेली आहेत आणि नंतर
ही उत्पादनं इतर देशामध्ये, विकसित देशामध्ये नेलेली आहेत. त्याच पद्धतीनं सॅमसंगसारखी एक कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेसाठी अनेक स्मार्टफोन या कंपनीने तयार केलेले आहेत. आणखीन HP कॉम्प्युटरसारखी कंपनी, HP सारखी कंपनी आहे. या कंपनीने देखील अनेक उत्पादनं इथं भारतीय बाजारपेठेसाठी तयार केलेली आहेत. या सगळ्या उदाहरणं जर आपण घेतली तर लक्षात येतं की ही बहुसंख्य उत्पादनं भारतीय बाजारपेठ ध्यानात ठेवून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित केलेली आहेत आणि नंतर ही उत्पादनं विकसित देशांमध्ये नेलेली आहेत. म्हणजे जो काही नवप्रवर्तन आहे हे नवप्रवर्तन उलट्या गतीनं, उलट्या पद्धतीनं केलेलं आहे. विकसित देशांकडून अविकसित देशांकडे जाण्याऐवजी अविकसित देशांकडून विकसित देशाकडे हे नवप्रवर्तन झालेलं आहे. आता याचा फायदा, हा जो सिद्धांत मांडला याचा फायदा या ठिकाणी मोठ्या कंपन्यांना, बहुराष्ट्रीय आणि आंतरखंडीय कंपन्यांना जसा होतो तसाच त्या देशांना देखील होत असतो. कंपनीच्या दृष्टीनं नवीन बाजारपेठा उपलब्ध होतात. एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होते, कारण ज्या देशामध्ये आजपर्यंत या कंपन्या पोचलेल्या नव्हत्या, अनटचड स्वरूपाची जी बाजारपेठ होती त्या बाजारपेठेमध्ये यांना शिरकाव करता येतो. नवीन ग्राहक मिळतात, अगदी कमी खर्चामध्ये नवप्रवर्तन साध्य होतं. त्याचप्रमाणे पद्धतीनं आपल्या व्यवसायाचा विकास इथं करता येतो. आणखी कमी श्रमशक्तीचा, कमी खर्चातील श्रमशक्तीचा वापर इथं करता येतो. हे सगळे फायदे त्या कंपनीच्या दृष्टीनं होत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला हुंडाईचं देता येईल. कोरियन कंपनी आहे. भारतामध्ये उत्पादन किंवा भारत हा कारचं हब मानला जातो. भारतामध्ये बहुसंख्य कारचं उत्पादन होतं, कारण इथं यंत्रणा इथं विकसित झालेल्या आहेत. कमी श्रमामध्ये इथं मजूर मिळू शकतात. आणखी नंतर त्याचं वितरण संपूर्ण युरोपियन बाजारपेठेमध्ये करता येतं. त्यामुळं दोन्ही बाजारपेठांचा लाभ इथं त्या कंपनीला घेता येतो. एक भारतीय बाजारपेठ आणि पूर्ण युरोपियन बाजारपेठ, आणि ते देखील अगदी कमी खर्चामध्ये हे साध्य होतं. म्हणजे याचा एक फायदा या तंत्राचा या कंपन्यांना, बहुराष्ट्रीय कंपन्यांना होत असतो. प्रचंड मोठ्या या कंपन्या या तंत्रज्ञानामुळं होऊ शकतात. दुसरा जो फायदा आहे तो देखील त्या विकसनशील देशाच्या दृष्टीने इथं महत्त्वाचा आहे. त्यांना त्यांच्या देशामध्ये उत्पादन विकसित झाल्यामुळं किंवा नवप्रवर्तन झाल्यामुळं अगदी कमी खर्चामध्ये त्यांच्या बजेटमध्ये हे उत्पादन त्यांना मिळतं. त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, त्यांच्या गरजा आणि निकडी पूर्ण होतात आणि त्यांच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं श्रमांचा उपयोग त्यांचा होत असतो, त्यांना काम मिळत असतं. हे त्या देशांच्या दृष्टीनं होणारे फायदे आहेत. त्यामुळं गेल्या 10 वर्षामधील विकसनशील देशांची परिस्थिती जर बघितली तर बहुसंख्य देशामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. बहुसंख्य उत्पादनं ही सहजगत्या उपलब्ध झालेली आहेत. आणखी ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत. एक छोटं उदाहरण आपल्याला घेता येईल. भारतातल्या मोबाईल मार्केटचं जर घेतलं उदाहरण तर लक्षात येईल आपल्याला की या इनोव्हेशनचा, रिव्हर्स इनोव्हेशनचा किती फायदा या ग्राहकांना होतो. सुरुवातीच्या काळामध्ये हे इनोव्हेशन फक्त विकसित देशांपुरतं मर्यादित होतं. काही मोजक्या कंपन्या तिथल्या ग्राहकांचा विचार करून इथं उत्पादनं बनवत होत्या. ॲपलसारखी कंपनी एक विशिष्ट ग्राहक लक्षात घेऊन इथं उत्पादनं बनवत होता आणि ती उत्पादनं भारतातल्या जास्तीत जास्त 2 ते 3% लोकांना परवडणारी अशाच पद्धतीची होती. एखादा मोबाईल जर 60-65 हजारच्या पुढचा असेल तर फारशा लोकांना इथं परवडू शकत नाही. त्यामुळं जर भारतातलं मार्केट कॅप्चर करायचं असेल तर त्या ठिकाणी कमी क्वालिटीची उत्पादनं इथं बाजारपेठेमध्ये आणली पाहिजेत, तरच चांगलं मार्केट आपल्याला मिळू शकेल असा इथं विचार केला गेला. आणि त्या दृष्टीनं आज अनेक चायनीज कंपन्या असतील किंवा कोरियन कंपन्या असतील किंवा तैवानीज कंपन्या असतील मोबाईल मार्केटमध्ये आहेत आणि त्यांनी भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या स्वरूपाची उत्पादनं
इथं बाजारपेठेमध्ये आणलेली आहेत. हेच उदाहरण तुम्हाला कॉम्प्युटर्सच्या बाबतीमध्ये देखील लॅपटॉपच्या बाबतीमध्ये देता येईल. HP कंपनी त्यांची जी प्रॉडक्ट आणली HP कंपनीनं आणलेली आहेत हेल्वेट पॅकॉर्ड, त्यांनी देखील भारतातल्या ग्राहकांसाठी असणारी उत्पादनं वेगळी आहेत, आणखी विकसित देशातील असणारी उत्पादनं इथं वेगळी आहेत. त्यामुळं कंपन्यांना स्वतःचा विकास करायचा असेल तर नवप्रवर्तन हे उलट्या गतीनं किंवा उलट्या पद्धतीनं केलं पाहिजे. नवप्रवर्तनाची सुरुवात विकसनशील आणि अविकसित देशामध्ये केली पाहिजे आणि नंतर त्याचा एक्सपोर्ट विकसित देशामध्ये केला पाहिजे. अशा पद्धतीचा हा सिद्धांत मांडलेला आहे. थँक्यू.